आपण आलो आहोत जोशी कुटुंबाच्या घरी गणपतीचा सण साजरा करायला. चला मग काही जुन्या नवीन गोष्टींवर चर्चा करूया. तुझ्या लहानपणीच्या आठवणी या गणपतीशी जुडलेल्या कुठल्या अशा आठवणी? म्हणजे मला हे ट्रॅडिशन ते बंद झाल्यामुळे मला फार दुःख होतं. मग लग्न झाल्यानंतर मी चंदाला बोललेलो की आपण कधी ना कधीतरी गणपती चालू करू. म्हणजे आम्ही 2000 मध्ये त्या वर्षी चालू केलं. बरं, पण मग तुमचं जे जुनं स्वरूप होतं जेव्हा तुम्ही म्हणता की माझ्या आजोबांच्या घरी गणपती यायचा, तेव्हाची मूर्ती, तेव्हाची सजावट, किंवा तेव्हा तुम्ही कधी गणपती आणायचा, कसा बसवायचा, हे सर्व आठवतंय का? गणपतीचा उत्सव म्हणजे खरं कसं असायचं म्हणजे चाळ, अजूनही चाळ संस्कृती जिवंत आहे म्हणून मी सांगते. तेव्हा चाळीमधला गणपती ना म्हणजे तो अख्ख्या चाळीचा असायचा. आणि तेव्हा नुसतं गणपती नाही, तुमच्या घरात जे चालतं त्या रीतीभातीप्रमाणे तुम्ही करताच. त्याच्या व्यतिरिक्त संध्याकाळी वेगवेगळे कार्यक्रम, म्हणजे अगदी लहान मुलं छोट्या छोट्या नाटिका बसवणं वगैरे असं गणपतीचं रूप पाहिलंय. म्हणजे लोकमान्य टिळकांनी जे सुरू केलं होतं का, तर त्या निमित्ताने माणसं एकत्र येतात, संस्कृतीचं पण देवाणघेवाण होते. ती खऱ्या अर्थाने चाळ संस्कृतीत व्हायची. त्यावेळेला अख्खी चाळ म्हणजे आजी मला सांगायची, आजी आणि मी जाऊन प्रत्येक घरात जाऊन निमंत्रण द्यायचं. आरती व्हायची ना तेव्हा. आता पण आपण कशी घरातलीच माणसं असतात तसं नाही, त्या बिल्डिंग मध्ये म्हणजे या मजल्यावरची सगळी माणसं असायची. आणि आजाचे मित्र होते ते तबलजी होते आणि एक होते ते पेटी वाजवणार. आजोबा गायचे क्लासिकल सॉन्ग जे भेटू शकत नाहीत ते या निमित्ताने तरी तुझ्याकडे येतात. त्या हिमूकडे गणपती आपल्याला जायला पाहिजे. बरेच वर्षात आपण त्याच्या गौरी नाही बघितल्या, त्याच्यासाठी तरी आपल्याला यायला हवं. बरं, आजूबाजूचे बरं सगळं मिळून डेकोरेशन म्हण काय सजावून ते काय रात्रीच जमवून जायचं गावच्या सारखं. पण सुरू करताना कधी असं धाकधूक होते मनात की हे आपल्याला जमेल नाही जमेल, किंवा मी इतक्या वर्षानंतर पुन्हा करायला घेतलंय, माझ्याने हे होईल नाही होईल? आजी सासरे होते घरात, तर त्यामुळे त्यांना जेवढं काही आठवत होतं तेवढं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही ते सुरू केलं. सासूबाईंचा पण खूप मोठा सहभाग. गणपती पेडचा गणपती त्यांनी डिसाइड केलेली. पेडचा गणपती तांदळाच्या डब्यात भरून डोंबिवलीहून आणला. मग या लोकसहभागावरून तुझी आठवण काय जुन्या काळचा सार्वजनिक गणपती? तर तेव्हा सार्वजनिक जे हे असायचे पेंडॉल्स असायचे ते कधीही बंद नसायचे. तुम्ही लाईन लावून जाणार. पूर्वी तसं नव्हतं. पूर्वी सहज तू लांबून पण देवाला नमस्कार करायची, सुंदर मूर्ती छान त्याचा आस्वाद घ्यायची आणि निघून जायची. सार्वजनिक गणपतीत जाण्याची आता म्हणजे त्या ठिकाणी जाण्याची अशी लाईन लावून जाण्याची ही कन्सेप्टच पटत नाही. आणि आपण ते गौरींबद्दल बोलणार होतो की काही ठिकाणी आपल्याला एक गौर दिसते आणि काही जणांच्या घरी 2 गौरी येतात. आजी सासऱ्यांच्या घरी एक बघितलं होतं की तिकडे कळशीला मुखवटा लावून त्याची गौर सजवतात, कळशीला साडी नेसवून वगैरे अशा, आणि त्याच्यात गहू किंवा तांदूळ अशी धान्य भरलेली असतात. म्हणजे धनधान्याने समृद्ध झालंय असं घर असं दाखवायची एक पद्धत आहे. आणि दिवाळीत जसा फराळ बनतो तसं लाडू, चकल्या, करंजा, अनारसे असा फराळ ठेवला जातो गौरी समोर. तर इथे या ज्या गौरी आहेत आपल्या त्या 2 गौरी आहेत. तर त्याला कुठे ज्येष्ठा कनिष्ठा म्हणतात किंवा कुठे गंगा गौरी म्हणतात, अशा 2 त्या आहेत. आणि त्यांना आणण्याची एक वेगळी पद्धत आहे आपल्या घरामध्ये. एक गौर आहे ती घरातल्या देवघरात ठेवली जाते तयार करून, आणि दुसरी घर अंगणात आपल्या तुळशीपाशी ठेवली जाते. आणि मग त्यांची भेट घडवली जाते
दाराकडे उंबऱ्याजवळ. आणि मग तिकडे 2 सुवासिनी बायका त्यांना हातात घेऊन त्यांची पूजा केली जाते आणि आरती केली जाते. आणि मग त्यांना आपलं घर फिरवून दाखवलं जातं आणि मग स्थानापन्न केलं जातं. म्हणजे निसर्गातूनच आणायचं आणि परत निसर्गालाच विसर्जित करायचं. एक असा एक विचार आहे की जे आपल्याला निसर्गात जे काही रिसोर्सेस मिळत आहेत त्याचे आपण मालक नसून आपण त्याचे कस्टोडियन आहोत. आपण फक्त त्याचा सांभाळ करतो आणि आपल्याला ते पुढच्या जनरेशनला द्यायचं आहे. म्हणजे ती जबाबदारी आपल्यावर आहे. मोठ्या मैदानासारख्या ठिकाणी स्क्रीन लावायचं आणि सगळ्यांना आपापल्या चटया आणि मध्ये लाईट जायची हे स्क्रीन बंद व्हायचं. गणपती बाप्पा सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची पूर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर विजेंदुराची कंठी घळते माळ मुक्ता फळांची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव रत्न खचित परा तुझ गौरी तुमरा चंदनाची उटी कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा झुणझुणती नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. झाली लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगन आनंद पूजन भावे वाचे हरे नमः. गणपती बाप्पा मोरया. Thank you for joining us. If you enjoyed this journey, don't forget to like, share, and subscribe for more cultural adventures. Until next time, happy exploring.